नमस्कार. आज आपण आरीवर्कसाठी गळ्याची मार्किंग कशी करायची हे बघणार आहोत. तर आपल्या गळ्याची उंची 13 इंच आहे, तर मी ते 14 इंचवर मार्क केलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या गळ्याची उंची 9.5 इंच आहे, तर आपल्याला 9.5 इंचवर एक आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर इथे 9.5 इंचवर मी इथे मार्क करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे, तर गळ्याची रुंदी मी तर 5 इंच घेतलेली आहे. तर 5 इंचवर इथे आपण एक मार्क करून घ्यायचा आहे या प्रकारे. त्यानंतर गळ्याची उंची जी घेतली होती आपण 9.5 इंच, तिथे सुद्धा आपल्याला याच प्रकारे 5 इंचचा मार्किंग करून घ्यायची आहे ना. अशा प्रकारे आपली मार्किंग करून झाल्यावर त्याचबरोबर मध्यभागी सुद्धा आपल्याला 5 इंच मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून की आपली मार्किंग चुकू नये. ही मार्किंग झालेली आहे. तर ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला स्क्वेअर आकाराचा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. या प्रकारे रेषा ओढून आपण स्क्वेअर तयार करून घेऊ. तिथे स्क्वेअर तयार करून झालेला आहे. तर कर्वच्या साहाय्याने आपण गळ्याला गोल आकार देऊन घेणार आहोत, जेणेकरून की गळ्याचा आकार हा आपला एकदम परफेक्ट आणि सेम टू सेम येईल. यासाठी या कर्वचा वापर करून आपण छान प्रकारे असा गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे एकसारखा गळा आलेला आहे. अशा प्रकारे आपली मार्किंग करून झालेली आहे.